आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अंबिका, हाँ अंबिका बोल। हेल्मेट। अंबिका, रडायला काय झालंय? माझी चेन गावानं झाले, त्यातनं माझा आणि माझ्या दादाचा फोटो आहे। ती चेन माझ्यासाठी लय महत्वाची आहे। अंबिका शांत हो, सापडेल ना? नाही गावली। मी आणि आशून लय शोधायचा प्रयत्न केला। अगं हे बघ, तू काळजी करू नको, वाटल्यास चेन शोधायला मी तुला मदत करतो। आपण तू हॅलो, हेल्मेट। हॅलो अंबिका, हॅलो। बघ आशू, माझं आयुष्यच फसलंय। माझं नशीब बी मला साथ देणं झालं। बघ, झाला फोन कट। आंबे, काय पण काय विचार करते? फोन कट झाला म्हणजे नशीब साथ देत नसते वय? तुझ्या फोनची बॅटरी कमी झाली होती, तो असावी तसावी बंदच पडणार होता। आता फक्त बोलता बोलता बंद झाला, एवढंच। तुला फोनवर बोलायचंय ना? थांब, माझा फोन घे, माझ्या फोनवर धर। आंबे, अगं आंबे, मी अंबिकाला चेन घातली तेव्हा तिची आधीची चेन, लॉकेट तर तिच्या गळ्यातच होतं। मग कुठे गेलं असेल? आई, हे लॉकेट तुझ्याकडे कसं आलं? आई बोल ना, हे लॉकेट तुझ्याकडे कसं आलं? दादा, तू म्हणजे आईनच काहीतरी केलंय असं विचारतोयस? म्हणजे कसं आलं तुझ्याकडे? तू संशय घेतोयस का मावर? तुला ना अंबिका शिवाय काहीही दिसत नाही। पाहावं तिथं अंबिका 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 आणि तिचे प्रॉब्लेम। आता हे लॉकेट अंबिकाचंच आहे, कशावरून? बाजारात एकसारख्या दिसणाऱ्या अशा 1000 वस्तू मिळतात। माया, मला असं नव्हतं म्हणायचं। मग आई, हे लॉकेट तुझ्याकडं कसं आलं असं दरडावून विचारलंस ना तिला? बिचारी बघ किती घाबरली आहे तुझ्या अशा बोलण्याने। अगं थांब, किती मस्करी करते त्याची। हा शेखर, मस्करी करते ती तुझी। तू नको देऊ तिच्या बोलण्याकडे लक्ष। अच्छा, माझी थट्टा करते तू? कार्टे। अरे अरे हो हो हो, दोघही थांबा जरा। शेखर, माया, मी काय सांगते, विशेष करून माया, तू तर कान देऊ नये। ज्याचं आपल्यावर मनापासून प्रेम असतं आणि आभाळा एवढा विश्वास असतो, त्याच्याशी कधी खोटं बोलायचं नसतं। शेखर, हे लॉकेट मीच घेऊन आले। ही माझी इच्छा म्हणण्यापेक्षा देवाचीच इच्छा, ही माझ्या पायाशी येऊन पडलं। म्हणजे आता हे महत्वाचं आहे का सगळं? महत्वाचं हे की आता तुला अंबिकाचं प्रेम मिळालं। कालपर्यंत ही चेन तिच्यासाठी महत्वाची होती, तिचा भाऊ तिच्यासाठी सर्व काही होता। उद्या तू तिच्यासाठी सर्व काही असणार।
शेखर, निसर्गाचा नियम आहे अरे. एक गेला की दुसरा त्याची जागा घेतो. आता तूच मला सांग, आज ना उद्या अंबिकाला तिचा भाऊ, तिचं घरदार सगळं सोडून सासरी यावंच लागणार आहे ना. हे सत्य आहे ना बेटा. ही चेन, लॉकेट, व्हॉट एव्हर तिच्यापासून लांब गेलं असतं का शेखर? आणि तसंही दादा, त्या भावा बहिणींचं प्रेम किती दिवसांचं. अंबिकाच्या आयुष्यात तू असणं जास्त महत्वाचं आहे. कळतंय का तुला? अगं पण शेखर, मला हे लॉकेट कुठे सापडलं, कसं सापडलं हेच विचारायचंय ना तुला. ते तुझ्या सासू सासऱ्यांचं थडगं, समाधीजवळ तुम्ही नमस्कार करत होतात ना, तिथेच सापडलं. अरे मी तुम्हाला हाक मारेपर्यंत तुम्ही निघून गेला होतात. आई, अगं मग सांगायचं नाही का? लगेच फोन केला असता. अंबिका किती टेन्शन मध्ये माहितीये का तुला? असो, सापडलं ते खूप बरं झालं. दे माझ्याकडे, दे, मी तिला नेऊन देतो. शेखर, मी एक सांगू का? थोडस वाईट वाटेल तुला, पण मला असं वाटतं की हे लॉकेट तू अंबिकाला देऊ नकोस. म्हणजे अंबिका जितक्या लवकर जयदेव पासून दूर जाईल तितक्या लवकर तुझ्या जवळ येईल. कळतंय का? आई, अंबिकाच्या मनातली जयदेवची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि जयदेवला बाजूला करून मला तिच्या आयुष्यात स्थान मिळवायचं नाही. अंबिकासाठी फक्त लॉकेट नाही, तर तिच्यासाठी तो तिच्या भावाचा आशीर्वाद. आणि हा आशीर्वाद मला माझ्या संसारात हवा. असो, लॉकेट मिळालंय, तिला फोन करून सांगतो. आंबे, अगं किती विचार करशील? केस पिकतील विचार करून करून तुझे. विचार करण्यासारखंच आहे. चेन फक्त चेन नाही तर माझा जीव आहे ग. त्यात माझ्या अण्णाचा त्याचा फोटो आहे. अगं पण तुझा हेल्मेट म्हणलाय ना ग, हुडकून देईल म्हणून. मग ठेव की जरा त्याच्यावर विश्वास. अगं विश्वास आहे, पण जीतने का मजा तभी आता है जब सभी आपको हराने का कोशिश. काय एवढं कोण गोंधळून घेते वे काय तुम्ही? बर ताई, मला का नाही आर आणि ए अशी अक्षर गोंधळून घ्यायची. हो हो, राघव आणि अंबिका काय? वर वर. याशू, चल आपण पाठच्या गल्लीनं ना घरला जाऊ. चल. गांबू थांब की, त्यांनी कुठं आपल्याला बघितलंय? त्यांचं लक्ष बी नाही. रस्त्याला पाठ करून बसले. आपण चटकन मागून निघून जाऊ. चल. असं म्हणतेस का? हा, मग चल चल. हे आडग्या डोक्याच्या डोळं फुटलं तर तुझं. तुझ्या बाचा रस्ता आहे काय? कुठं आलायस इकडं? तुम्ही काय तुमच्या बाचा रस्ता असल्यासारखा बोलत बसलाय की रस्त्यात? कुणाला बा काढतोस रे पलपाटण्या? ए, शिवाय द्यायचं काम नाही, सांगून ठेवतो. आपल्या पण डोक्यात जातंय मग. ना जाऊ दे की, तुम्ही पण कशाला उगाच विषय वाढवालाय. आमची चूक झाली, हा माफ करा. मी वाढविला, या थेरड्याने वाढविलाय. अर्धी लाकडं नदीवर गेली तरी टिमटिम करायलाय. दादा, अहो जरा नीट बोललात तर बरं होईल. अहो वयानं मोठे ते तुमच्यापेक्षा. काय पण काय बडबडायलाय? मी म्हणलं ना, आमची चूक झाली, आम्हीच वाटत बसलो होतो. बस सांगेला लय मोठा असेल यांच्या घरचा. रग्या, काय करायलायस? अरे हान की त्याला, हात काय जोडतोयस? मी काय बांगड्या घातल्यात वय? हे काय मारते शलपाटनं मला? हिम्मत असेल तर मार, मार की मार. हा कसला मारतोय? त्याच मारतो आता याला.
रग्या, अरे हान. नाही नाना, मी अंबिकेला शब्द दिला होता, इथून पुढे किती बी राग आला तरी मी हात नाही उचलणार. नाहीतर काय जीव घेतला असतास काय माझा? मर्दा असशील तर हात लावशील पळपुट्या. हे बघा दादा, तुम्हाला नीट शब्दात समजावून ए तुझ्या तर तू कोण गायला वाचवायला आली? मगाचपासून तुझी नाटकं बघायलोय. तुला काय वाटलं आम्हाला काय कळत नाही व्हय? हे बघा, एका मिनिटात इथनं फुटायचं. उगाच ना पोरीच्या हातचा मार खाशील, कळलं काय? चल निघ. चल चल बघाय नाही फळ. आंबे, कसला भारी दम दिलंस ग. पळूनच गेलं की ते. चल. आंबे थांब जरा. तू आता तुझ्या डोळ्यानं बघितलंस, रग्यानं गप गुमान काही कारण नसताना त्या पोरग्याचा मार खाऊन घेतला. म्हणजे त्यानं ठरवलं असतं तर एका थपडीचा होता तो, वेळ लागला नसता. पण त्यानं पलटवार केला नाही, शांत राहिला. हे सगळं त्यानं तुला शब्द दिलाय म्हणून. चल. अंबिका 2 मिनिटं थांब की. एक बारीक काम होतं तुझ्याकडं. ते तुझं नाव मी गोंधवून घ्यावं म्हणतोय, तर ते जरा डिझाईन फॉन्ट बिंड जरा कर की सिलेक्ट. बघ तुला कुठला आवडते. ते कशाला? तुझं तू बघ की तुला काय आवडतंय ते. नुसतं नाव गोंधळून घेतलं तरी बास आहे. सगळे कुणाला काय फरक पडतो? मारी विघ्न संतोषी बापाची विघ्न संतोषी पोरगी, हिच्या बाचं काय जातंय? कुठं नाव कोरायचंय सांगा. हृदयावर कोरायचं. अहो काय नाव आहे ते तर सांगा, कोरते मी. अंबिका. झालं ना हो? आंबू चल ग. ए पोरीनो, थांबा की. कुठे चाललंय? आंबे काय आहे ते टॅटू काढून झालं की नाही? लई दुखतंय ग. तू जरा असलीस तर त्याला तेवढं दुखायचं नाही, बरं वाटत. थांब 2 मिनिटं. दादा झालं की नाव कोरून? झालं होय? तुम्हाला दुखलं नाही ना? नाही. हे नाव कितीतरी वर्ष मनात कोरले. गुलाबाची फुलं फिरल्यासारखं वाटलं. आंबू झालं असेल तर निघूयात का? वय उशीर होतोय ना, घरी सगळे वाट बघतात. नाना, आम्ही येतो. ते कसं आहे, आजी आणि अण्णादादा घरला वाट बघत असते. अगोदरच उशीर झालाय ना. चल. उशीर झालाय तर मग मी कशाला इथं? 0 मिनिटात पोहोचवतो. चल गाडीवरनं. अंबुताई, कसला विचार करताय एवढा? होणारा नवरा बायको आहे तुम्ही, अख्ख्या गावाला माहितीये. मला लाजायचं काय? जावा की राजा राणीवानी एका गाडीनं डोलात. बघ आता लग्न झाल्यावर तुम्ही असंच फिरणार आहे की नाही?
तिच्या आत्तापासून प्रॅक्टिस समजायची आणि बेतानं सोडतोय तुला राग्या. जावा. नाना, ते जांभळे डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं लक्षात आहे ना? हो, जांभळे डॉक्टर मला म्हटला, भर उन्हाचं काळ्या गाडीवरनं अजिबात फिरू नका नाना, पाय वापरा. मी जातो पाय वापरत. हा, मग तुम्ही आता मस्त चालत 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 घराकडे या. मी आंबीला गाडीवरनं घेऊन जातो. आशू आहे तुम्हाला कंपनी? काय आशू? ऑल द बेस्ट. चल आंबे. जा बाळा, सांभाळून जा. बस आंबे. आंबेला जरा असं लवकर वाढा. त्या पोटभर जेवर तुझ्या लाडक्या बहिणीनं जेवण केलंय. आंबीने गेलंय? अरे बापरे. का र? नाही म्हणजे चांगलंच असणार ना. अरे विजय का? हा हा. काय रे पिट्या, एवढं तोंड वाकडं का करायलास माकडासारखं? समुद्राला ओहोटी, भरती बंद, मिठाचा तुटवडा समुद्रात, अशी बातमी आलती ना आज. हे पिट्या, तर ग बसतोस काय? तोंड वाकडं करायला काय झालं? आता जरा मीठ कमी पडलं म्हणून काय झालं? माझ्या अंबून केलंय ते. परवा तू पार्टीत काय केलं सांगू काय? समजा सांगितले मला पोरांनी. सांगू? तुला कळलं? नाही म्हणजे तुला कसं कळलं मी काहीच केलेलं नाही, तरी पण कसं कळलं? या बस. अण्णा दादा, मी आलोच. मी जरा बेतानच टाकले, अंदाज नाही आला. मी टाकून आणतो. हा, आलोच मी. अंबू थांब. काय झालं अण्णा दादा? ती जरा इकडं वळ बघू. अण्णा दादाने ही माळ बघितली की काय? अंबू, अगं वळ की इकडं. इकडं जवळ ये. अगं ये की. अगं फुलाची पाकळी होती. एक दोन यात पडले नाहीत ना? आलोच मी. नशीब अण्णा दादाने ही माळ बघितली नाही. मला वाटलं त्यानं बघितलं म्हणून. सगळं तिथं कारभार करून ठेवलाय या हेल्मेटनं. हेल्मेटचं मन राखायला मी माळ गळ्यात घातले खरं, पण आता अवघडून बसलंय सगळं. देवी आई, मी काही चूक तर केली नाही ना?
आंबे, फरक ओळखा या प्रश्नाला तुला काय मार्क पडायचेच नाहीत का ग? हे आजे, प्रत्येक डब्यावर स्टिकर चिकटव, त्याच्यावर लिही साखर, मीठ आणि काय असेल ते. एका रात्रीत डायबिटीज होईल असलं साखर आहे यात. हाय की नाही, हाय की नाही. पिट्या, ताटात गोडाधोडाचं वाढलंय ना हो? गप खा किती, नाही तर आजी याच्या ताटात की नाही चटणीची भरणी होत. जा नको, कॉकटेल होईल, मला कॉकटेल नाही आवडत. ग बस आंबू, बरं झालं तू गोडाची आमटी केली. म्हणजे बघ की तुझं लगीन ठरल्यापासून घरात काही गोडाचं बनलंच नाही. आणि तुला गमत माहितीये काय, मला 2-3 दिवसापासून वाटत होतं की काहीतरी गोडाचं खावं, काहीतरी गोडाचं खावं. पण आज चुकून का होईना तू गोडाची आमटी केलीस. एक नंबर हा, भारी. वेड्या भावाची वेडी माया. का बस. जया, तुला आंबीची चूक वाटतच नाही का रे? पण माझ्याकडनं जरा काही चुकलं की पिट्या तुला हे जमत नाही, पिट्या तुला ते जमत नाही. पण मी काय म्हणतो अनार, काम आपलं व्यवस्थित केलं की नाही मारडा खायचा प्रश्नच नाही. हा, तू आपलं करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम असलं बोलून काय होत नसते. तोंडावर तांबे फेकून मारी ना, तुला कोणी सांगितलं रे मध्ये बोलायला? अण्णा दादा, मी काय म्हणतो, आता हे आज आमटीत साखरच पडली, उद्या मीठच घातलं, हे अशा छोट्या मोठ्या चुका इथं सपादून निघतात. पण आंबूताई एकदा तिकडं सासरीत गेली लग्न करून, मग ते नाना काडी पैलवान होतील, काडी पैलवान, आणि तो राघव दादा रोज तुझ्याकडे येईल, आंबूताईनं आज हे केलं, आंबूताईनं आज ते केलं. मग काय करायचं? मग घ्या, तू नको काळजी करू, असं काय बी होत नसते. कारण राघवचं आंबीवर लय मनापासून प्रेम आहे, माझ्यापेक्षा बी जास्त आहे. काय अण्णा दादा, पण जया खरंच आंबी एकदा सासरला गेल्यावर तुझ्या जेवणाकडनं लय आलाय तर. होय रा अण्णा दादा, तुला लय त्रास होईल बघ. नाही म्हणजे कसं, आता आंबूताई लग्न करून गेली की मग स्वयंपाक कोणाला करावा लागल? आजीलाच. आणि आपल्या आंबूताईनं आज चुकून आमटीत साखर तरी घातली रे, आपल्या आजी तर विषच घालेल. हे मुडद्या, गब्बस थांब, तुला दाखवतेच जरा. हे मग घ्या, काय रे माझ्या आजीला काय बोललास ना तर बघ. हे मंग्या, माझ्या आजीला काय बोलायचं नाही, सांगून ठेवतो, नाहीतर लाटण्यावर चपाती सारखा लाटीन आणि तव्यावर टाकीन बिन तेलाचं.